हाय हॅलो नमस्कार मंडळी, दीपाली मराठी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर ना आता हे व्हिडिओ तुम्हाला माहितीच आहे, माझ्या बहिणीच्या लग्नाचे व्हिडिओ आहे. तर ना इथे घनदाड्याचा कार्यक्रम सुरू आहे. आता आमच्याकडे आहे ना घन म्हणतात आणि घाटावर आहे ना त्याला हळद तळ्याचा कार्यक्रम म्हणतात. चला ठीक आहे, तुम्हाला थोडंसं गाणं मी ऐकायला लावलेलं आहे आणि त्याच्यानंतर जात्यावरची गाणी बायका म्हणायला लागलेले आहेत छानपैकी. आणि या दिवशी आहे ना म्हणजे मेहंदीचा कार्यक्रम बी होता, म्हणजे मेहंदी पण काढलीत नवरींच्या हातावरती. आणि त्याच्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम. हळदीचा म्हणजे नवरीला आता म्हणजे मेहंदी लावायची होती ना, ते फोटोशूट बी करायचे आहेत ना. तुम्ही बघितलं असेल असे ते मेहंदी ठेवलेले आहेत, मेहंदीची कोण. तर ही माझी ताई आहे मोठी आणि ती माझी मागची काकू आहे. त्यानंतर इथे नवरी आलेली आहे. तर आता इथे आहे ना आम्हाला रील्स काढणं सुरू आहेत, म्हणजे आता कसं शूटिंग काढणं सुरू आहे ना, त्याच्यामुळं मी याच्यामध्ये म्युझिक जास्त घेत नाही मंडळी. कारण तुम्हाला सांगते, माझ्या चॅनलला पहिलेच बॅकग्राऊंड म्युझिक लावल्याच्या कारणानंच त्याला पॉलिसी आलेली होती. त्याच्यामुळं मी ते रिस्क काही घेऊ शकत नाही. थोडं थोडं घेतलेलं असेल मी कदाचित म्युझिक, पण मी जास्त काही घेऊ शकणार नाही. ठीक आहे, तरी ते नवरींचे फोटोशूट काढणं सुरू आहेत. त्याच्यानंतर माझी बहिणीची मुलगी आणि ती पूजाची मैत्रीण आहे. हे माझ्या आत्या आणि मामा आहेत, म्हणजे नवरींचे आईवडील आहेत. आणि त्याच्यानंतर पूजा बी खूप इमोशनल झाली होती, रडत होती ती. आणि माझे आत्या आणि मामा पण खूप इमोशनल झाले होते. साहजिक आहे, म्हणजे आपण लहानचं मोठं करतो आपल्या लेकराला मुलीला, आणि त्याच्यानंतरचं लग्न लावतो, म्हणजे किती ना गोष्ट इमोशनलच आहे ना ही एक आईवडिलांसाठी. इमोशनल तर आहेच, पण कसं आता तो एक नियमच आहे ना, प्रत्येक मुलीला आपापल्या घरी जावंच लागतं. आणि त्याच्यामध्ये पण आईवडिलांचं एक इमोशनलपणा तर असतोच, पण ती एक मोठी गोष्ट अशी की आनंदाचा बी एक क्षण असतो. कारण ती तिचं एक नवीन आयुष्य सुरू करते. आणि चला ठीक आहे, त्याच्यानंतर आहे ना माझ्या म्हणजे आत्याचा मुलगा आहे ना, म्हणजे नवरीचा भाऊ खूप रडत होता. आता कसं त्याची ती मोठी बहीण आहे आणि ती त्याचा खूप लाड करत होते. मग त्याला खूप रडू आलेला होता. मग त्याला आम्ही सगळ्यांनी आवरलं. त्याच्यानंतर मग इथे दोघं भाऊचे फोटोशूट काढणं सुरू आहे. तिथे माझी आई आहे, खूप रडत होती. आणि हा माझा काकाचा मुलगा आहे. तर असं आहे मंडळी, अशी मी आणि ही माझी आजी आहे, हे माझे दादा आणि वहिनी आहे. त्याच्यानंतर आहे ना माझी ही आत्या आहे आणि नवरी. आता आत्या खूप इमोशनल होती. त्याच्यानंतर मग इथे आहे ना आम्ही सगळ्यांनी मेहंदीचे कोण घेऊन इथे शूटिंग काढणं सुरू आहे. त्याच्यानंतर हे दाजी आहेत माझे, हे मोठी ताई आहे. त्याच्यानंतर मग इथे ना डान्स सुरू झाला सर्वांचा. हे आमची पूर्ण फॅमिली आहे. काही जास्त म्युझिक घेतलेलं नाही आहे मी. म्युझिक जर घेतलं असतं ना तर खूप छान व्हिडिओ तयार झाला असता, हा एकदम छान. पण म्युझिक मी जास्त लावू शकत नाही. आणि खूप मोठे व्हिडिओ काढून ठेवलेले आहेत मी डान्सचे. खूप जणांनी डान्स केलेला आहे, पण एवढं तर सगळं घेऊ शकत नाही मी. थोडे क्लिप घेतलेली आहे मी. आणि हे पूर्ण माझी फॅमिलीच आहे आमची. आणि बाहेर सगळे बाया बसलेल्या आहेत पाहत. आणि त्यांनी बी सगळ्यांनी एन्जॉय केला, खूप एन्जॉय केला. तर मंडळी, तुम्हाला सांगायचं होतं अजून एक गोष्ट. तर मी आता ना लाईव्ह घ्यायला सुरुवात केलेली आहे. कसं वॉच टाईम त्यानं पूर्ण होऊ शकतो माझा काही कारणाच्यामुळं. तुम्हाला तर माहितीच आहे, माझ्या चॅनलची ग्रोथ खूप थांबलेली होती. त्याच्यामुळे मी 5 महिन्याचा गॅप पण घेतलेला होता. त्याच्यामुळं आता पण मी संकल्प केला की आता आपल्याला कसं बी करून लाईव्ह घ्यायचंच आहे. पण लाईव्ह कसं ते स्क्रीनकास्ट लाईव्ह घेते मी. आणि एक ताई आहे, त्या ताईंनी मला खूप मोठी मदत केली. आणि अजून एक ताई आहेत पल्लवी ताई म्हणून, त्यांनी बी खूप माझी हेल्प केलेली आहे. जर ते माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना हा मेसेज जाईल. आणि ते अजून एक ताई आहेत, त्या भेटलेल्या आहेत नुकतीच, त्यांची आणि माझी भेट झालेली आहे. त्यांच्यामुळं मी ही लाईव्ह घेण्यास सुरुवात केलेली आहे. तर मी तर म्हणते, आपलं मन जर चांगलं असेल ना तर आपल्याला निसर्ग हा कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येऊन आपली खरंच मदत करत असतो. तशी माझी मदत झालेली आहे मंडळी. तर मी खरंच खूप कृतज्ञ आहे त्यांच्याविषयी, खूप कृतज्ञ आहे. तर तुम्ही बघू शकता इथे सगळे आलेले आहेत आमची फॅमिली. आणि खूप मोठी एन्जॉयमेंट केलेली आहे आम्ही ना लग्नाची. लग्न म्हणजे आयुष्यभरासाठी एकमेकांसोबत राहण्याचा आणि साथ देण्याचा आणि जबाबदाऱ्या वाटून घेण्याचा एक बंधन, एक करार असं त्याला म्हटलं जाईल. मग त्याच्यानंतर आहे ना इथे आम्ही बांगड्या भरायचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. तर इथे बांगड्या भरत आहे.
ही माझी बहीण आहे, मोठ्या भावाची मुलगी. तर इथे आहे ना ते कन्या असतील ना त्यांना पण बांगड्या भरते. आमच्याकडे कन्यांना ती बांगड्या भरतात, म्हणजे 5-5 बांगड्या. त्याच्यानंतर मग नवरीला बांगड्या भरलेल्या आहेत. त्याच्यानंतर मग सगळ्यांना बांगड्या भराव्या लागतात. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही पद्धत वेगवेगळी आहे. आता आमच्याकडे पद्धत कशी आहे विचारायला लागेल मला आत्याला एकदा. बहुतेक असंच आहे असं मला वाटत आहे. आणि त्याच्यानंतर आहे ना ही माझी बहिणीची मुलगी आहे. तर चला ठीक आहे, तुम्ही बघू शकता नवरींच्या बांगड्या. आता व्हिडिओचा एंड करते मी. पुन्हा दुसरा व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे लगेच लग्नाचा. तोपर्यंत बाय.